नमस्कार, मी रुपेश मनीषा पांडुरंगमाळ. आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण जसे मुद्दे देत आलो, तर आजचा इतिहास स्पेशल म्हणून एक भाग घेऊन येतो. तर इतिहास स्पेशलमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीला, आता जशी पोलीस भरती काही काळासाठी पुढे गेली आहे, आता निवडणुका येतील, निवडणुकानंतर होते का निवडणुकीच्या आधी ते बघण्यासारखंच आहे. कारण शक्यतो निवडणुकानंतरच मला वाटतं भरती होईल. तर त्याचा एक भाग म्हणून आपण एक इतिहासाचा भाग, आजचा स्पेशल भाग घेऊन होतो. तर तो भाग कोणता आहे तो बघूया आपण महत्वाच्या मुद्द्यांमध्ये. तर बघा, हे प्रश्न आहेत ना, हे बऱ्यापैकी पेपरला रिपीट होतात. तर ते प्रश्न मी आज आणले. तर 14 फेब्रुवारी 1930 रोजी महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेस सविनय कायदेभंगाचा आदेश दिला होता. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. गांधी आयर्विन करार कधी झाला, तर 29 मार्च 1931 ला आला. प्रतियोगी सहकारिता ही लोकमान्य टिळकांची आहे. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. प्रतियोगी सहकारिता कोणाची? लोकमान्य टिळकांची, 1919 ची. डॉक्टर अॅनी बेझंट यांनी कोणत्या साली मद्रास प्रांतातील अड्यार येथे होम लीगची स्थापना केली? हा एक पॉईंट बघा, तुम्हाला भेटला असेल, कधी कधी कन्फ्युज करतो आपल्याला. तर तो कुठे केला गेला हा एक प्रश्न येऊन गेलाय, आणि कोणत्या वर्षी? तर 1915 साली. महात्मा गांधी हे कोणत्या म्हणजे कधीच्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर 1924च्या 1924. पहिली अखिल भारतीय चळवळ कोणती? हा एमपीएससीला, पीएसआय एसटीआयला येऊन गेलेला प्रश्न. तर पहिली अखिल भारतीय चळवळ कोणती होती? तर इंडियन असोसिएशन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधीचा आहे? तर 18 मे 1882चा. 1857च्या उठावात कोणते म्हणजे हे क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते? तर दिल्ली. दिल्लीतल्या उठावातला दिल्ली हेच महत्वाचं क्रांतिकारकांचं मुख्य केंद्र होतं. आणि बारडोली सत्याग्रह कधी झाला? एक सिंपल क्वेश्चन आहे. तर 1928 ला. तर बघा, हे जे पॉइंट आहेत ते पेपरमध्ये आजपर्यंत येऊन गेलेले आहेत, पण ते रिपीट होतं. ते रिपीटेड पॉइंट नक्कीच तुम्हाला अभ्यासाचे असतात. आपण बघा, तुम्हाला एक मुद्दा सांगतो. रोजचे 50 प्रश्न तुम्ही डोळ्या करून काढत चला. त्या 50 प्रश्नांमध्ये जशी काही कालावधीनंतर पुन्हा रिपीट येत राहतील, तर तेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला टाइम वाचवतील. आजचा तो तुम्हाला एक महत्वाचा एक मदत होती. समजा की महत्वाच्या पॉइंटनुसार आपण कसे कसे मुद्दे आपण सॉल्व्ह करत जाऊया एंड ऑफ द पार्टला. तर तो पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तो काळ तुमचा नक्कीच वाचवेल. आजचे मुद्दे आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.